तरुणांना आपल्या जबाबदारीची जाण असणे हे फार महत्त्वाचे आहे. आपल्या पूर्वजांनी दिलेल्या बलिदानातून आजचे स्वातंत्र्य आपण उपभोगतो आहोत. स्वातंत्र्यासाठी अनेक तरुण क्रांतिकारकांनी आपल्या बलिदानाची आहुती दिली. अनेक हाल अपेक्षा सहन केल्या. त्यानंतर आपणास स्वातंत्र्य मिळाले. आजच्या तरुण पिढीने या स्वातंत्र्याचे महत्त्व ओळखायला पाहिजे. आपले स्वातंत्र्य अबाधित राहील यासाठी आजची तरुणाई सजग असायला हवी, असे प्रतिपादन श्री अंबरीश पुंडलिक यांनी केले. ते गोसी टोंपे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर संस्थेचे अध्यक्ष श्री भास्करराव टोंपे अध्यक्षस्थानी होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र रामटेके, डी.एड. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शेजव सर, IQS कोऑर्डिनेटर डॉक्टर नंदकिशोर गवाळे मंचावर उपस्थित होते. अंबरीश पुंडलिक आपल्या भाषणात पुढे म्हणाले, तरुणांनी सोशल मीडियावर केवळ रील न पाहता कोणत्या अज्ञात अशा क्रांतिकारकांनी देशासाठी बलिदान दिले याबाबत माहिती घ्यावी. असे अनेक क्रांतिकारक आहे ज्याची नावेही आपणास माहीत नाही. ही आपणासाठी शोकांतिका आहे. देशाला संघटित ठेवण्याची ताकद आजच्या तरुणांमध्ये आहे. बाहेरील शक्ती आपल्या देशात फूट पाडण्याचे अनेक प्रयत्न करत आहे. अशा शक्तींना आपण यशस्वीपणे सामोरे गेले पाहिजे, असे प्रतिपादन श्री अंबरीश पुंडलिक यांनी केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री भास्करराव टोंपे यांनी आजच्या तरुणांना देशसेवा करण्यासाठी लढाईवर जाण्याची आवश्यकता नाही. त्यांनी देशसेवा म्हणून आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ राहील, तसेच पाणी आणि विजेची बचत होईल यासाठी प्रयत्न करावे. तरुणांनी वेळेचे महत्त्व ओळखून आपल्या वेळेचा सदुपयोग राष्ट्रीय कार्यासाठी करावा, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. यावेळी अन्वय प्रवीण खोळे या चिमुकल्याने सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे गीत सुरेल्या आवाजात गाऊन कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री अंबरीश पुंडलिक यांचा संस्थेचा अध्यक्ष तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री भास्करराव टोंपे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन प्राचार्य डॉक्टर मनीष सावरकर तर आभार डॉक्टर अजित भिसे यांनी मानले. जनमत लाईव्ह न्यूजसाठी चांदूर बाजारमधून मयूर खापरे यांची रिपोर्ट.